नमस्कार. मी वैद्य अकल्पिता धानोरकर. आपले आयुष स्वास्थ्य या विश्वज आयुर्वेद प्रणीत चॅनलमध्ये स्वागत करते. झोप येत नाहीये? झोप का महत्वाची आहे? असं आपण आज बघणार आहोत. आता आयुर्वेदामध्ये शरीराचे जे आहेत ते 3 उपस्तंभ सांगितलेत. उपस्तंभ म्हणजे पाया. तर ज्या 3 पायांवर शरीर उभं आहे त्यातला एक महत्वाचा आहे ते म्हणजे निद्रा, म्हणजे झोप. झोप जी आहे ती आपल्या शरीराला विश्रांती देणारी असते आणि त्याही काळात शरीरात काही क्रिया चालू असतात, की ज्या शरीरासाठी आवश्यक असतात. त्यामुळे शांत झोप होणं हे खूप महत्वाचं आहे. अष्टांग संग्रहकारांनी म्हटलं आहे, की "निद्रा यत्तम सुखम दुःखम पुष्टिकारशम बलाबलम." म्हणजे काय? तर योग्य झोप घेतली तर शरीर पुष्ट होतं किंवा ती घेतली नाही तर कृशता म्हणजे बारीकपणा येतो. झोपेवरच तुमचं सुख आणि दुःख. तर इथे सुख जे आहे तर ते आरोग्याच्या संदर्भात आहे, की सुख म्हणजे तुमचं आरोग्य चांगलं राहतं आणि दुःख म्हणजे तुमचं आरोग्य बिघडायला सुरुवात होते. तर अशा पद्धतीने चांगली झोप घेतली किंवा झोपेवर तुमची पुष्टी, कार्य, सुख-दुःख हे अवलंबून आहेत. त्यावरच तुमचं शरीराचं बल आणि अबल म्हणजे दुर्बलता आणि बल याही गोष्टी अवलंबून आहेत. तर इतकी ही झोप जी आहे, ती आयुर्वेदातही महत्त्वाची सांगितलेली आहे. आता झोप का येत नाही याची अनेक कारणं आहेत किंवा झोप न झाल्यामुळे येणारे आजारपणं जे आहेत, ते पण आहेत. बऱ्याचदा अशी तक्रार असते, की आम्हाला म्हणजे आम्ही झोपायला जातो, पण आम्हाला झोपच लागत नाही. तर असं का होतं? त्याची कुठली कारणं आहेत ते आपण बघूया. तर सगळ्यात पहिलं म्हणजे योग्य वेळेवर जी तुमची झोपायची नेहमीची वेळ आहे, त्या वेळेवर झोपायला न जाणं हे एक महत्त्वाचं कारण आहे. दुसरं म्हणजे मोबाईल किंवा गॅजेट्स जे आहेत, तर ते जास्त दीर्घकाळ तुम्ही रात्री उशिरापर्यंत बघत बसणं आणि मग लगेच झोपायला जाणं, तर ती ताबडतोब झोप लागत नाही. तुमचा मेंदू जो आहे तो त्यावेळेला सक्रिय झालेला असतो किंवा झोपायच्या आधी उत्तेजक द्रव्य किंवा कॅफेन, चहासारखी द्रव्य घेतली, की त्याच्यामुळेही झोप लागत नाही. चिंता, काळजी, स्ट्रेस, अँक्झायटी असं काही असेल, तर त्याच्यामुळेही झोप लागत नाही. सतत विचार येतात झोपायच्या वेळेला आणि मग शांत झोप लागत नाही. काही व्याधींचा परिणाम म्हणून पण झोप लागत नाही किंवा आघात वगैरे झालेला असेल, तरीही झोप लागत नाही. इतर काही औषधं चालू असतील, तर त्याचा परिणाम म्हणून किंवा तुमच्या शरीरातले हार्मोन्समध्ये काही बदल झालेले असतील, तर त्याच्यामुळेही झोप जी आहे, तर ती लागत नाही. आता आधुनिक शास्त्र जे आहे, तर ते सांगतं की झोप जी आहे, तर ती ती 1-2 महत्त्वाच्या स्टेजेस असतात आणि 3 सब स्टेजेस असतात. म्हणजे अ, एन-आर-ई-एम आणि आर-ई-एम अशा सायकलमध्ये आपलं झोप जी आहे ती होते. एन-आर-ई-एम म्हणजे नॉन रॅपिड आय मूव्हमेंट्स आणि आर-ई-एम म्हणजे रॅपिड आय मूव्हमेंट्स. तर आपण ज्यावेळेला झोपायला जातो, त्यावेळेला सगळ्यात पहिली स्टेज सुरू होते ती म्हणजे एन-आर-ई-एम म्हणजे नॉन रॅपिड आय मूव्हमेंट्स. तर झोप लागते, मग थोडी शांत झोप लागते आणि आपण गाढ झोपेकडे आपली वाटचाल करतो. या 3 स्टेजेसमध्ये एन-आर-ई-एम हे सायकल असतं आणि ज्यावेळेला आपल्याला अगदी गाढ झोप लागते, त्यावेळेला आर-ई-एम म्हणजे रॅपिड आय मूव्हमेंट्स. तर काय होतं, की आपले डोळे तर बंद असतात, पण आपल्या बुबुळांची हालचाल सुरू असते. त्या रॅपिड आय मूव्हमेंट्स असतात. तर ह्याच अवस्थेमध्ये आपल्याला स्वप्न जी आहेत ती पडतात. अतिशय गाढ अशी ही निद्रेची अवस्था असते आणि हे सायकल्स जे आहेत ते परत-परत रिपीट होत राहतात. तर ह्या पद्धतीने आधुनिक शास्त्र जे आहेत तर ते झोपेचे सायकल जे आहेत तर ते डिस्क्राईब करतात. किंवा योग्य वेळी झोपणं आणि योग्य वेळी उठणं हा जे आपलं बायोलॉजिकल क्लॉक असतं किंवा सर्कॅडियन रिदम असतो, तर त्याच्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं असं आधुनिक शास्त्र म्हणतं. आयुर्वेदानुसारही निद्रेचे प्रकार सांगितलेले आहेत. म्हणजे झोपेचे प्रकार आहेत. एक जी आहे की आपल्याला नेहमी आपण दिवसभर काम केल्यानंतर रात्रीच्या वेळेला जी नैसर्गिकरित्या येते ती झोप. दुसरं म्हणजे अतिशय श्रमामुळे येणारी झोप. काही वेळेला कफ वाढतो, अतिप्रमाणात कफ वाढलेला असतो, त्यामुळे किंवा तमोगुण वाढल्यामुळे येणारी झोप आहे. काही व्याधींचा परिणाम म्हणून येणारी झोप असाही प्रकार सांगितला आहे किंवा आघात झाला, अपघात झाला तर त्याच्यामुळे येणारी झोप जी आहे. तर असे हे प्रकार जे आहेत, तर ते आयुर्वेदानुसार सांगितलेले आहेत. तर यातल्या पहिल्या 2 जे आहे म्हणजे नेहमीची नैसर्गिकरित्या येणारी झोप किंवा श्रमामुळे आलेली झोप जी आहे, तर त्याच्याकरता फारशी उपचाराची गरज नसते.
बाकीचे जे प्रकार आहेत तर त्याच्याकरता तुम्हाला उपचार घेण्याची गरज असते. आता योग्य झोपेचा वेळ जी आहे, तर ती किती असावी? तर साधारणपणे व्यक्ती-व्यक्तीनुसार यामध्ये फरक होत असतो. पण एक 7 ते 8 तास रात्रीची झोप जी आहे, तर ती मनुष्याला आवश्यक आहे. आता झोप झाली नाही तर काय लक्षणं निर्माण होतात ते बघूयात आपण. तर सगळ्यात पहिलं म्हणजे चिडचिडेपणा वाढतो. सकाळी उठल्यानंतर प्रसन्न वाटत नाही. मन जे आहे ते शांत नसतं. एकाग्रता तुमची जी आहे तर ती कमी होते. अंग दुखतं, जड पडतं, डोळ्यावर झापड येते किंवा तंद्रा येते. पचनावर त्याचा परिणाम होतो. शरीरात वातदोष वाढतो, पित्त बिघडतं. असे अनेक परिणाम जे आहेत, तर ते योग्य झोप न झाल्यामुळे होऊ शकतात. तर मग आता त्याच्यावर आपण काय उपाय करायला पाहिजे? तर सगळ्यात पहिलं म्हणजे झोपेची वेळ जी आहे, तर ती निश्चित ठरवायला पाहिजे. म्हणजे एका ठराविक वेळेला जर तुम्ही झोपायला सुरुवात केली, तर तुम्हाला ती सवय लागते. कदाचित सुरुवातीला असं होतं, की त्या ठराविक वेळेला झोप नाही लागत. परंतु तुम्ही त्यावेळेला झोपायला गेलात, तर हळू करत ती वेळ तुमची निश्चित होते आणि मग सकाळी जाग पण व्यवस्थित येते. आता असं आहे, की झोपेची वेळ जी आहे, तर ती रात्री केव्हा असावी? रात्री जागरणाने पण वृक्षता वाढते, पित्त दोष जो आहे तर तो बिघडतो. तर तुम्ही रात्री 10 हे आयडियल टायमिंग आहे. ॲट लीस्ट 10 ते 11च्या दरम्यान तरी तुम्ही झोपायला हवं. 10 असं का म्हटलेलं आहे, की संध्याकाळी 6 ते 10 हा कफाचा काळ असतो आणि कफदोष वाढला आणि रात्र असते त्यावेळेला सत्व, रज, तमापैकी तमोगुणाचं प्राबल्य असतं. त्यामुळे ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणून त्यावेळेला तुम्हाला व्यवस्थित झोप जी आहे तर ती येते. किंवा दिवसभरात तुमचं श्रम झालेले असतील, बैठी जीवनशैली असेल आणि तुम्ही काहीही शारीरिक हालचाल करत नसाल, तरी पण रात्री झोप लागायला जो आहे तर तो प्रश्न येतो. किंवा तुम्ही दिवसा झोपत असाल, तरी पण रात्री लवकर झोप लागत नाही. त्यामुळे योग्य वेळेला रात्री एक 10 ते 11च्या दरम्यान तरी तुम्ही झोपायला जायला पाहिजे. झोपायच्या वेळेला मनाला शांत करणं खूप आवश्यक असतं. शरीरात काही व्याधी असतील, तर त्याच्यावरची औषधोपचार घेऊन मग झोपायला जाणं किंवा मन अस्थिर असेल, काही नकारात्मक विचार येत असतील, क्रोध आलेला असेल, काही काळज्या असतील, तर त्याच्यासाठी मन शांत करणं हे आवश्यक असतं. मग त्यासाठी नामजप करणं किंवा ध्यानधारणा करणं, या उपायांनीही तुम्ही मन जे आहे तर ते शांत करू शकता. तळपायाला तेल लावणं, पादाभ्यंग केल्याने पण शांत झोप लागते. नस्य उपाय आहे, की औषधी तेल किंवा तूप जे आहे किंवा गाईचं तूप जरी घेतलं, तरी त्याचे 2-2 थेंब दोन्ही नाकपुडीत रात्री झोपायच्या आधी तुम्ही घातले, तरी पण शांत झोप लागते. जसं आपण पादाभ्यंग करतो, तसं शिराला किंवा डोक्याला तेल लावलं तरीही शांत झोप लागते. आहारात करायचे जे बदल असतात, तर त्याच्यामध्ये तुम्ही दूध विशेषतः म्हशीचं दूध, मांसारस, उसाचा रस यासारखे पदार्थ अर्थात वैद्यांच्या सल्ल्याने तुमच्या आहारात समावेश त्याचा करू शकतात आणि त्याच्यामुळे पण झोप यायला जे आहे तर ते मदत मिळते. रात्रीच्या वेळेला झोपण्यापूर्वी तुम्ही मंद स्वरातलं म्युझिक ऐकलं अ, किंवा काही पुस्तकं वाचली चांगल्या विषयांवरची, तरी पण तुम्हाला शांत झोप लागायला मदत मिळते. या सगळ्या उपायांनी जर तुम्हाला झोप लागत नसेल, तर मात्र तुम्हाला वैद्यकीय सल्ल्याची आवश्यकता आहे. मानसिक कारणं असतील किंवा काळज्या असतील, तर शिरोधारेसारखा उपाय आहे, की जो तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने करून घेऊ शकतात किंवा इतर औषधोपचार आहेत, जे तुम्हाला वैद्य सुचवू शकतात. तर ह्या पद्धतीने तुम्ही झोप जी आहे, तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणारं नसतं. कारण झोपेवर तुमचं आरोग्य अवलंबून आहे. रात्रीच्या काळामध्ये झोप लागल्यानंतरही तुमच्या हृदयाचं कार्य चालू असतं. पचनक्रिया जी आहे, तिचं कार्य चालू असतं. काही प्रकारचे हार्मोन्स जे आहेत, तर त्याची निर्मिती होत असते. शरीर जे आहे, तर ते रिपेअर होण्याची जी प्रक्रिया आहे, ती ती झोपेमध्ये होते. तुमचे टिश्यू जे आहेत, ते रिपेअर होतात. काही आघात झालेले असतील, व्रणं असतील, तर त्याची दुरुस्ती होते. तर अशा पद्धतीने झोप महत्त्वाची आहे आणि ह्या सगळ्यामध्ये तुमची इम्युनिटी जी आहे, रोगप्रतिकार क्षमता जी आहे, ती पण रात्रीच्या चांगल्या झोपेने वाढते किंवा त्याला मदत मिळत असते. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालणारं नाहीये. तर योग्य वेळेवर झोपणं आणि त्यामुळे सकाळी योग्य वेळेवर उठणं हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर या पद्धतीने आपण ही माहिती बघितलेली आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि कुठल्या वेगळ्या विषयांवर तुम्हाला माहिती हवी असेल, तर जरूर कमेंट करा. नमस्कार.